श्री स्वामी समर्थ। नमस्कार मैत्रिणींनो, तुमचं स्वागत आहे माझं चॅनल नीता इजी शिलाईमध्ये। या व्हिडिओमध्ये आपण 36 साइजचे कटोरी ब्लाउज कशा प्रकारे कट करायचे हे पाहणार आहोत। तर त्याचा डायग्राम देखील आपण पाहायचा आहे। मागच्या व्हिडिओमध्ये मी बाही दाखवली नव्हती, काही ताईंनी कमेंट केल्यात की बाही पण दाखवा म्हणून। तर या व्हिडिओमध्ये आपण पूर्ण ब्लाउज कटिंग सविस्तर पाहणार आहोत। बाही कटिंग कशी करायची, कटोरी कशी वाढवायची आपण पूर्ण पाहणार आहोत। तर मी त्याचा पेपर घेतलेला आहे। आपल्याला हे पहा, मी सिंगलच पेपर घेतलेला आहे। पहिला आपण पाठीचा भाग काढून घेऊया, मग आपण पुढचा भाग काढायचा आहे। तरी त्याचा टेप ठेवलेला आहे, हे पहा। तर आपल्या ब्लाउजची मूळ उंची ही 14 इंच आहे। तर इथं आपण 14 इंचावर एक पॉइंट दिला आहे, तुम्हाला कळण्यासाठी पॉइंट दिलेला आहे। तसेच त्यामध्ये आपल्याला 1 इंच मार्जिनसाठी वाढवायचं आहे। कोणत्याही प्रकारचं ब्लाउज असू दे, प्रिन्सेस असू दे, साधा असू दे किंवा कटोरी असू दे किंवा आणखीन कोणत्याही प्रकारचे ब्लाउज असू दे, आपल्याला पाठीमागील उंचीमध्ये 1 इंच हे कंपल्सरी वाढवावं लागतं। तर शोल्डर 5.5 इंच आहे। 5.5 इंचावर एक पॉइंट दिला आणि ही लाईन अशी आखून घेतली। तर 6 इंच आपण मुंडा घेणार आहोत, म्हणजे शोल्डरपेक्षा अर्धा इंच जास्त आपण वाढवून घेणार आहोत। कारण जर पाठीमागील गळा तुमचा 8च्या खालती असेल, 9, 10, 10.5, 11, तर आपण शोल्डर जितका आहे त्याच्यापेक्षा अर्धा इंच वाढवून मुंडा घेतो। तर इथं शोल्डर 5.5 इंच आहे, तर मुंडा आपण 6 इंच घेतलेला आहे। तर इथे देखील शोल्डर इतकंच माप आहे का ते पाहून घ्यायचं आहे, हे पहा। आणि इथे पॉइंट द्यायचा आहे, म्हणजे ही लाईन तिरकी वगैरे येणार नाही। ही लाईन जर तुमची तिरकी आली तर चुन्या वगैरे पडतात, त्यामुळे शक्यतो पट्टीने आखून घ्या। मी काही व्हिडिओमध्ये पट्टीने आखून दाखवलेला आहे, तर काही व्हिडिओमध्ये मी हाताने दाखवलेला आहे। कारण कुणाकडे पट्टी नवीन शिकत असतील, त्यांच्याकडे पट्टी वगैरे नसेल, तरी देखील तुम्ही ब्लाउज कट करू शकताय। तर आपली छाती 36 इंच आहे, तर 36चा चौथा भाग हा 9 इंच होतो, म्हणजे 36 भागिले 4 करायचा आहे, मग आपल्याला चौथा भाग मिळून जातो। आणि ह्यामध्ये 1.5 इंच आपल्याला मार्जिन घ्यायचं आहे। तुम्ही नवीन असाल तर तुम्ही 2 इंच मार्जिनसाठी घ्या, फिटिंगमध्ये कमी जास्त होणार नाही आणि तुमच्याकडे मार्जिन देखील जास्त राहील। तर कंबर या ब्लाउजची 30 इंच आहे, तर 30चा चौथा भाग हा 7.5 होतो, म्हणजे 30 भागिले 4 7.5 इंच होतो। ह्यामध्ये आपल्याला आणखीन 1 इंच घ्यायचं आहे, ते म्हणजे पाठीमागील डाचासाठी। तर आणखीन हे 1 इंच घेतलं आणि 1.5 इंच मार्जिन घ्यायचं आहे, म्हणजे इथं आपण जितकं मार्जिन घेतलेलं आहे तितकंच आपल्याला इथं घ्यायचं आहे। समजा जर तुम्ही इथे 2 इंच मार्जिन सोडलेलं असेल, तर तुम्हाला इथे देखील 2 इंचच घ्यायचं आहे। तर मी इथे 1.5 इंच घेतले, म्हणून इथं देखील 1.5 इंच घेते। लाईन आखून मी हातानेच आखून घेते, हे पहा। तुमच्याकडे पट्टी असेल तर तुम्ही पट्टीने आखा। तर आता पाठीमागील गळा डीप असल्यामुळे मी गळा रुंदी 2.25 इंच घेत आहे। कारण खूप जास्त घेतली तर आपलं ब्लाउज शोल्डर मधून उतरतं। आणि पाठीमागील गळा हा 10 इंच आहे, हे पहा 10। तर पाठीमागील गळ्यामध्ये आपल्याला मार्जिनसाठी अर्धा इंच जास्त घ्यायचं असतं, म्हणजे आपण 10.5 इंचावर पॉइंट देणार आहोत। हे पहा 10.5 इंचावर एक पॉइंट दिला आणि इथे देखील आपल्याला 2.25 इंचच घ्यायचं आहे। आणि इथे लाईन आखून घ्यायची आणि हा बॉक्स देखील आपल्याला आखून घ्यायचा आहे। बॉक्स आखून घेतला। आता आपल्याला पाठीमागील गळा जितका पसरट हवा असेल तितका आपण इथे करू शकतो, पण इथे आपल्याला एवढंच राखायचं आहे, फक्त इथं आपल्याला बदल करायचा आहे। तर हे पहा, तर ह्यामध्ये मी 1 इंच जास्त घेते, कारण मला गळा पसरट हवा आहे, त्यामुळे 1 इंच जास्त घेते आणि अशी तिरकी लाईन आखून घेणार आहे। तिरकी लाईन आखून घेतली आणि इथून आतल्या साईडला 1 इंचावर एक पॉइंट द्यायचा। तर हा 1 इंचावर पॉइंट दिला आहे, इथून असा आपण गळ्याचा आकार घेणार आहोत। तर पहा तुम्ही किती छान पाठीमागे गळ्याचा आकार येतो। जसजसं तुम्ही ब्लाउज शिकत जाल आणि तुम्ही ब्लाउजमध्ये परफेक्ट व्हाल, त्यावेळी तुम्हाला ही मापे वगैरे गळ्याची टाकायची गरज पडणार नाही। फक्त तुम्ही लांबीचं माप टाकला तर तुम्ही हा आकार अगदी व्यवस्थित परफेक्ट अंदाजे काढू शकता। तर आता आपल्याला पाहायचं आहे पाठीमागील डाच। तर ही जी आपण फिटिंगची लाईन आखलेली आहे तिथून इथपर्यंत किती अंतर आहे ते पाहून घ्यायचं आहे। तर इथे पहा 9.25 इंच आहे, तर हा टेप असा आणून इथपर्यंत ठेवायचा आहे
आणि ह्याचा सेंटर जिथं येईल तिथं आपल्याला एक पॉईंट द्यायचा आहे. तर इथं आपला सेंटर आलेला आहे. त्या सेंटरपासून वरच्या साईडला आपल्याला डास द्यायचा असतो पाठीमागील. तर पाठीमागील डास किती द्यायचा, तर 4.5 ते 5 इंचावर आपण पाठीमागील डास देतो. तर मी ते 5 इंचावर देणार आहे, कारण ब्लाऊजची उंची जास्त खूप मोठा द्यायचा नाही. डाचापासून मुंड्याच्या या कोपऱ्यापर्यंत 3.5 ते 4 इंचाचं अंतर येईल अशा प्रकारे आपल्याला डास द्यायचा आहे. जर आणि डास फक्त ह्या साईडला 1/2 इंच आणि ह्या साईडला 1/2 इंच हे अशा प्रकारे डास द्यायचा आहे. म्हणजे अर्धा इंचाचा आपल्याला इथे डास द्यायचा आहे. तर आता राहिला आपला फक्त मुंडा. तर मुंड्यासाठी मी इथे 1.5 इंचावर एक पॉईंट देणार आहे, हे पहा. आणि हा झाला आपला पाठीमागील भागाचा मुंडा 1.5 इंचावर. आपल्याला पुढच्या भागाच्या मुंड्यासाठी 1 इंचावर पॉईंट द्यायचा असतो, ते आपण पुढील भागात पाहणार आहोत. पण मी ते तुम्हाला देऊन दाखवते, आकार काढून दाखवते, म्हणजे तुमच्या लक्षात येईल की पुढील आणि पाठीमागील भागाचा मुंडा कशा प्रकारे दिसतो ते. आणि ही जी आपण मुंड्याची लाईन आखलेली आहे त्याचा आपल्याला मध्य काढून घ्यायचा आहे. तर इथे त्याचा मध्य आलेला आहे. आता जर तुमच्या ब्लाऊजमध्ये काखेत चुन्या वगैरे येत असतील तर तुम्हाला इथून अर्धा इंच खालून अशा प्रकारे मुंड्याचा आकार घ्यायचा आहे. तर हे अशा प्रकारे आपण मुंड्याचा आकार घेतलेला आहे. तर मी व्यवस्थित तुम्हाला आकार काढून दाखवते. हा पहा, हा मुंड्याचा आकार घेतलेला आहे. तर पुढील मुंड्याचं पण आपण इथंच पाहूया. पुढील मुंड्याचं मी पुढच्या भागामध्ये दाखवणारच आहे, पण इथे ह्यासाठी दाखवते की कारण तुमच्या लक्षात येईल की किती अंतर ह्या दोन्हीमध्ये राहतं. तर हे पहा, इथे जिथे सेंटर आहे तिथून आतल्या साईडला म्हणजे गळ्याकडच्या साईडला 1/2 इंचावर एक पॉईंट द्यायचा. तर हा 1/2 इंचावर एक पॉईंट दिला आणि इथून हा असा आकार जोडायचा आहे. तर इथे पहा, हे जे आपण 1 इंचाचा पॉईंट दिलेला आहे हे असे दोन्ही मुंड्याचे आकार आहेत, हा पाठीमागचा आणि हा पुढचा. तर इथे मी काहीही लिहिणार नाही, फक्त हे गळ्याचं आणि डाचाचं लिहिणार आहे, कारण पुढच्या भागामध्ये आपण लिहून घ्यायचं आहे. तर हे पहा, ही अशा प्रकारे तुम्हाला बाण करायचा आहे आणि इथे लिहून घ्यायचं आहे. गळा लांबी 10 अधिक अर्धा बरोबर 10.5 इंच आणि इथे 1 इंच जास्त आणि हा डाच असं बाण करून घ्यायचा आहे तुम्हाला. आणि इथे डाचाचं लिहायचं आहे 5 इंच. आपण 5 इंचाचा डाच घेतलेला आहे. कीच आपण इथे काही लिहिणार नाही, पुढच्या भागात लिहिणार आहे. फक्त तुम्ही हवे असेल तर हे मुंड्याचा शेपचा आकार तुम्ही असं आतल्या साईडला बाण करून लिहून घेऊ शकता की 1.5 इंच, म्हणजे आपण 1.5 इंचाचा अंतर इथे दिलेला आहे. तर आता हा पाठीचा भाग मी कट करून घेणार आहे. तर आपल्याला हा बाहेरचा मुंड्याचा आकार कट करायचा आहे. आता पाठीमागचा भाग कट करून झालेला आहे. तर आता आपण पुढच्या भागाचं कटिंग पाहूया. तर त्यासाठी मी इथे अशा प्रकारे पाठीमागचा भाग ठेवून घेणार आहे. हे पहा, पेपरवरती असाच ठेवून घेतलेला आहे आणि फक्त इथून असं आपल्याला आखून घ्यायचं आहे ह्याच्या भोवत्याने. तर मी आखून घेते. हे पहा, हा यामध्ये आपल्याला पुढचा भाग तयार करायचा आहे. आणि आता इथे आपल्याला मापे टाकायचे आहेत. आणि मी हे कटिंग खूप सविस्तर, अतिशय सावकाश, अगदी कुणालाही समजेल अशा प्रकारे दाखवलेला आहे. तर व्हिडिओ अजिबात स्किप करू नका, पूर्ण व्हिडिओ पहा, म्हणजे तुमच्या पूर्ण कटिंग लक्षात येईल आणि तुम्ही कधी विसरणार नाही अशा प्रकारे तुम्हाला मी कटिंग दाखवलेलं आहे. तर इथून इथे आपल्याला 2.25 इंच गळा रुंदी घ्यायचा आहे, जी आपण पाठीमागच्या भागामध्ये घेतली होती. तर मुंडा आपला 6 इंच आहे, तर 6 इंचावर एक पॉईंट देऊन घेऊया. आणि इथून 5.5 इंच आहे का ते पाहूया, म्हणजे कमी जास्त व्हायला नको. तर ही लाईन देखील आपण आखून घेऊया. तर ही मुंड्याची लाईन आखून घेतली आणि ही देखील लाईन आपण आखून घ्यायची. इथून अर्धा इंच खालच्या साईडला मुंडा घेतलेला होता. तर हे झालं आपलं जे पाठीमागच्या भागाचं कटिंग केलेलं आहे तशा प्रकारे. तर आता ह्याच्यावर आपण पुढच्या भागाची मापे टाकूया. तर आपल्या ब्लाऊजचा पुढचा गळा 5.5 इंच आहे. हे पहा, 5.5 इंच. तर 5.5 इंचावर एक मी पॉईंट दिलेला आहे, एक लाईन आखून घेतलेली आहे. त्याच्यानंतर 1 इंच आपल्याला मार्जिनसाठी घ्यायचं आहे. तर इथे एक पॉईंट देऊया. आणि इथे खालच्या साईडला देखील आपल्याला 2.25 इंच घ्यायचं आहे. आपण जितकं वरच्या साईडला गळारुंदी घेतलेली आहे तितकीच आपल्याला खालच्या साईडला देखील गळारुंदी घ्यायची आहे. आणि ही उंचीची लाईन आखून हा बॉक्स तयार करून घ्यायचा आहे. हे पहा, आणि इथून इथं आपल्याला 1 किंवा 1.25 इंचावर
पॉईंट द्यायचा आहे। जर तुम्हाला गळा पसरट हवा असेल तर तुम्ही 1.25 इंचावर पॉईंट देऊ शकता, पण तुम्हाला जर जास्त पसरट नको असेल तर तुम्ही 1 इंचावर पॉईंट देऊ शकता। तर मी ते 1 इंचावर पॉईंट देणार आहे आणि हा असा गळ्याचा आकार काढून घ्यायचा आहे। तर हा गळ्याचा आकार काढून झालेला आहे। आता आपण क्रॉस पट्टी पाहूया। तर क्रॉस पट्टी ही 3.25 इंच आहे। या ब्लाउज मध्ये 3.25 इंच आहे। तर इथे मी फिटिंगची लाईन आखून घेते म्हणजे आपल्याला समजण्यास सोपं जाईल। तर हे 1.5 इंचावर आपली फिटिंगची लाईन आहे। तर ह्या फिटिंगच्या लाईनीवरती आपल्याला क्रॉस पट्टी ह्या साईडला 3.25 इंच घेतलेला आहे, तर ह्या साईडला त्याच्यापेक्षा अर्धा इंच कमी म्हणजे 3.25 इंच घ्यायचा आहे। इथं जर तुम्ही 3 घेतला असाल तर इकडे तुम्ही 2.5 घेऊ शकता। तर इथे 3.25 घेतलेला आहे, तर मी इथे 3.25 इंच घेतलेला आहे। तर आता ही तिरकी लाईन आखून घेऊया आपण। हे पहा, ही तिरकी लाईन आखून घेतली। आता ह्या क्रॉस पट्टीवरती आपल्याला कोटरीचं माप घ्यायचं आहे। तर कोटरीचं माप कसं काढायचं ह्याच्यावर मी बरेच व्हिडिओ बनवलेले आहेत, तरी देखील मी तुम्हाला सांगते। छातीचा 6वा भाग आपल्याला घ्यायचा आहे, म्हणजे 36/6 करायचं। जितकं उत्तर येईल तितकं आपली कोटरी असणार आहे। तर 36/6 केल्यानंतर कोटरी इथे 6 इंच येते, तर मी इथे 6 इंचावर पॉईंट देणार आहे। हे पहा, तर हे 6 इंचावर एक पॉईंट दिलेला आहे। आणि इथे आपल्याला मुंड्याचं माप घ्यायचं आहे, तर इथून इथं आपल्याला 1 इंचावर मुंड्यासाठी पॉईंट द्यायचा आहे। तर हे 1 इंचावर मुंड्यासाठी पॉईंट दिला आणि हा जो सेंटर आहे तिथून ह्या साईडला आपण 1.5 इंचावर पॉईंट घेतलेला होता आणि हा आकार आपण मुंड्याचा काढून घेणार आहोत। तर हे पहा, हा मुंड्याचा आकार आपण काढून घेतलेला आहे। आता जो खालचा मुंडा आहे 1 इंचावर जे पॉईंट दिलेला आहे तो पुढच्या भागाचा, तिथून आपल्याला ह्या आतल्या साईडला इथे 2.5 इंचावर पॉईंट द्यायचा आहे। हे पहा, इथून आपल्याला आतल्या साईडला 2.5 इंचावर पॉईंट द्यायचा आहे। तर 2.5 इंचावर पॉईंट दिला। हा कोटरीचा पॉईंट, हा 2.5 इंचाचा पॉईंट आणि हे जे आपण गळ्याचं 5.5 इंचाचं माप घेतलेलं होतं लाईन आखली तो पॉईंट, हे तिन्ही पॉईंट जोडले की आपली गोलसर आणि छान कोटरी तयार होते। हे पहा, पाहू शकता तुम्ही किती छान कोटरीचा आकार आलेला आहे। तर आता इथे पहा, आपण कशा प्रकारे मापे लिहून घ्यायची। तर मी हे भोवत्याने असे कट करून घेते म्हणजे आपल्याला मापे लिहिण्यासाठी सोपे पडेल। हे पहा, आणि आणखीन एक तुम्हाला मी टिप्स सांगते। कधीही कटिंग करताना जे आपण लाईन आखलेली असते पेपरवरती, त्या लाईनीच्या मधून किंवा लाईनीच्या आतून कधीही कट करायचं नाही। तर आपल्याला जेव्हा आपण पेपर कट करून घेतो त्यावेळी ती पेपरवरती आपल्याला लाईन दिसावी अशा प्रकारे आपल्याला कटिंग करायचं आहे। म्हणजे लाईनीच्या थोडंसं बाहेरून आपल्याला पेपर कटिंग करायचं आहे। कधीही कुठलाही पेपर असू दे, कट करताना तुम्हाला लाईनीच्या बाहेरून करायचं आहे, जेणेकरून आपल्याला ती लाईन पेपरवरती दिसेल। जर तुम्ही लाईनीच्या आतून केला तर तुमचं ब्लाऊज मापामध्ये कमी पडेल। तर आता पहा, इथे तुम्हाला कशा प्रकारे डायग्राम बनवायचा आहे। तर काहींना शोल्डर कशाला म्हणायचं, मुंडा कशाला म्हणायचं, साईड पीस कशाला म्हणायचं हे माहीत नसतं, त्यामुळे आपल्याला लिहून घ्यायचं आहे। म्हणजे जर तुम्ही नवीन असाल तर तुम्ही परत विसरणार नाही। तर हे इथून इथपर्यंत शोल्डर किती आहे तर 5.5 इंच आहे आणि हे इथून हे इथपर्यंत गळा रुंदी आहे 2.25 इंच। हे झालं आपलं शोल्डर आणि गळा रुंदी। तर हा आहे पुढचा गळा, हे गळा लांबी 5.5 इंच अधिक 1 बरोबर 6.5 इंच। आणि इथे देखील तुम्ही बाण करून लिहून घ्या, म्हणजे तुमच्या लक्षात राहील की जितकी गळा रुंदी आपण वर घेतली तितकीच आपण खाली देखील घेणार आहोत। आणि ही आहे कटोरी। तर इथे तुम्हाला लिहून घ्यायचं आहे छातीचा 6वा भाग। तर ही कटोरी आहे 6 इंच आणि ही आहे क्रॉस पट्टी। तर इथे असं बाण करू शकताय तुम्ही, तुमच्या लक्षात येईल। तर क्रॉस पट्टी 3.25 आणि 2.25 हे आता आपण लिहून घेतलं। तर इथे खालच्या साईडला आपण कंबर लिहून घेणार आहोत। तर इथे असे बाण करून घ्यायचं आपल्याला
कंबर 30/4 बरोबर 7.5 अधिक 1 अधिक 1.5 म्हणजे आपण हे दातासाठी आणि मार्जिनसाठी घेतलेलं आहे. तर हे आहे आपलं मार्जिन किती आहे तर 1.5 इंच आहे. तर हे 1.5 इंच आपण मार्जिन लिहून घेतलेलं आहे. आणि असा बाण करून इथे लिहून घ्या मुंडा 6 इंच आणि इथे तुम्हाला 1 इंच असं फक्त लिहून घ्यायचं आहे. हा मुंड्याचा शेप आणि हा आपला आहे साईड पीस. हे फक्त लिहून घ्या म्हणजे तुमच्या लक्षात राहील की ह्याला काय म्हणायचं. तर आता आपल्याला पूर्ण इथून असा बाण करायचा आहे आणि इथं कटोरीतून असा बाण करून इथे लिहून घ्यायचं आहे छाती. तर छाती 36/4 बरोबर 9 अधिक 1.5 इंच बरोबर 10.5 इंच इतका आपल्याला घ्यायचं आहे. तर हे पहा सुंदर असा डायग्राम बनवलेला आहे. अशा प्रकारे जर तुम्ही डायग्राम बनवून ठेवलात किंवा अशा प्रकारे तुमच्या जर कटिंगवर तुम्ही मापे लिहून ठेवलात तर तुम्हाला परत व्हिडिओ पाहण्याची किंवा परत व्हिडिओ पाहण्याची कसं होते. आपण आता 36 साईजचा व्हिडिओ पाहिला त्यावेळी आपल्याला वाटतं हा आता मला पक्क लक्षात राहिले, पण ज्यावेळी आपण कटिंग करायला बसतो त्यावेळी काहीच आठवत नाही. त्यामुळे ज्यावेळी तुम्ही व्हिडिओ पाहता त्यावेळी साधा असू दे पण पेपर तुम्ही कट करायला घ्या. साधा पुढारी पेपर तुम्ही कट करायला घ्या आणि त्याच्यावरती अशा प्रकारे तुम्हाला ठिकठिकाणी कोणत्या भागाला काय म्हणतात आणि ते किती घेतलेलं आहे त्यामध्ये मार्जिनसाठी किती वाढवलेलं आहे हे लिहून घ्यायचं आहे. अशा प्रकारे जर तुम्ही लिहून घेतला तर तुम्ही ब्लाऊज कटिंग कधीच विसरणार नाही. तर अशा प्रकारे तुम्हाला लिहून घ्यायचं आहे. तर मी हे कट करूया म्हणजे आपल्याला कटोरी कशी वाढवायची पाहता येईल. तर आपल्याला कट करताना पहिला क्रॉस पट्टी कट करायची आहे. हे पहा अशा प्रकारे. तर ही पहिला क्रॉस पट्टी कट केली. मग आपल्याला गळा कट करायचा आहे पुढचा. आणि लिहिताना तुम्ही अशा प्रकारे लिहून घ्या जेणेकरून कट करताना काहीही कटिंगमध्ये गेलं नसलं पाहिजे. अशा प्रकारे तुम्ही लिहून घ्या. तर आता इथे मी कटोरी कट करून घेते. तर हा आपला साईड पीस ही क्रॉस पट्टी. आता ह्याला काही करायचं नाही हे ठेवून घेऊया आणि आपला पाठीचा भाग देखील. तर आता आपण कटोरी कशी वाढवायची आणि भाई कशी कट करायची हे पाहूया. तर पहिला मी भाई कटिंग दाखवणार आहे. तर भाई कटिंगसाठी मी असा पेपर घेतलेला आहे तो डबल फोल्ड करून घ्यायचा आहे. कापड जरी असेल तर देखील तुम्हाला अशा प्रकारे डबल फोल्ड करूनच घ्यायचं असतं. ह्या साईडला फोल्डिंगची बाजू आहे ह्या साईडला आणि ह्या साईडला सुटे पदर आहेत. तर मी अशा प्रकारे ठेवून घेतलेला आहे. तर कट करून घेते म्हणजे तुमच्या लक्षात येईल. हा पेपर आहे तर हा असा डबल फोल्ड करून घेतलेला आहे. तर फोल्डिंगची बाजू ह्या साईडला आहे तुम्ही लक्षात ठेवा. तर आता पहा कटिंग कशा प्रकारे करायचं. भाई उंची आहे 5 इंच. हे पहा 5 इंच भाईची लांबी आहे. त्यामध्ये मार्जिनसाठी आपल्याला अर्धा इंच मिसळायचं आहे. तर अर्धा इंच मिसळल्यानंतर 5.5 इंच भाई होते. तर इथे भाईची लाईन आपण आखून घेऊया. पूर्णच आखून घ्यायची आहे भाईची लाईन म्हणजे पुढची मापे आपल्याला टाकणं सोपं जाणार आहे. हे पहा तर ही लाईन आखून घेतली. ही आहे आपल्या उंचीची लाईन. तर ह्या साईडला फोल्डिंगची बाजू आहे. तर आता आपल्याला लागणार आहे भाई रुंदी आणि दंडघेर. तर दंडघेर आहे 6 इंच. हे पहा 6 इंच दंडघेर आहे. तर इथे मी एक पॉईंट दिला. त्यामध्ये आपल्याला 1.5 किंवा 2 इंच मार्जिनसाठी घ्यायचं आहे. तर मी ते 1.5 इंच घेत आहे आणि ते वरच्या साईडला उंचीसाठी जी पूर्ण आपण लाईन आखलेली त्याच्यावरती आपल्याला 2 इंचावर एक पॉईंट द्यायचा आहे. तर हे झालं. आता आपल्याला लागणार आहे भाईरुंदी. तर भाईरुंदीसाठी हे आपण पाठीमागील भाग घ्यायचा आहे. जो आपण पाठीचा भाग कट केलेला आहे तो घ्यायचा आहे. हे पहा तर हा पाठीचा भाग घेतला. जिथे आपली फिटिंगची लाईन आहे तिथे आपल्याला टेप ठेवायचा आहे. हे पहा इंची टेप आणि असा गोल फिरवायचा आहे. जसं मुंड्याचा आकार आहे तसं आपल्याला गोल फिरवत शोल्डरपर्यंत घ्यायचा आहे. तर इथं आलेला आहे 8.5 इंच म्हणजे आपली भाई रुंदी असणार आहे 8.5 इंच.
तर आपण 8.5 इंचावर एक पॉईंट देऊन घेऊ. कुठेही तुम्ही इथे देऊ शकता किंवा इथे देऊ शकता किंवा अशी लाईन देखील आखून घेऊ शकता बाहेरुंदीसाठी. तर ही लाईन अशी आखून दाखवते तुम्हाला. हे पहा, तर इथे लाईन आखून घेतलेली आहे. आता आपली राहिली कॅप हाईट. तर कॅप हाईट कसं काढायचं, छातीचा 12वा भाग म्हणजे 36/12 केल्यानंतर जितकं येईल तितकी तुम्ही कॅप हाईट घेऊ शकता. पण प्रत्येक वेळेला डोक्याला ताण देण्याची गरज नाही. जितकी भाई आहे हे पहा, तर ही भाईची उंची एवढी आहे, तिथं आपल्याला सेंटर काढायचं आहे. असा तुम्ही टेप फोल्ड केला हे पहा, तर जिथे तिथंपर्यंत तुम्ही कॅप हाईट घेऊ शकता सेंटरपर्यंत. तर अशी तिरकी लाईन आखून घ्यायची आहे. तर ह्या 2 इंचापासून ह्या कॅप हाईटपर्यंत आपल्याला अशी तिरकी लाईन आखायची आहे. तर ती तिरकी लाईन आपण पट्टीने वगैरे न आखता हातानेच काढायची आहे, म्हणजे आकार थोडा गोलसर येईल. हे पहा, तर ही अशी तिरकी लाईन आखून घेतलेली आहे, म्हणजे थोडीशी अशी गोलसर होईल अशा प्रकारे आपल्याला आखून घ्यायची आहे. आणि या कॅप हाईटपासून ह्या साईडला आपल्याला 1.5 इंचावर मार्जिनसाठी पॉईंट द्यायचा आहे. पहा, हे आपलं असणार मार्जिन. आणि इथं आपल्याला अशी सरळच लाईन आखून घ्यायची. तर ही सरळ लाईन आखून घेतली. तर आता हा पॉईंट आणि हा पॉईंट जोडून घ्यायचा आहे. तर हे 2 पॉईंट जोडले आणि हे कॅप हाईटचा पॉईंट आणि हे दंडगेरचा पॉईंट जोडून घ्यायचा आहे. हे देखील आपण जोडून घेतला. तर आता आपली भाई झालेली आहे. तर आता आपण भाई कट करून घेणार आहोत. तर पहा, भाई कट केल्यानंतर आपण भाईच्या पुढच्या भागाचा आकार देखील काढणार आहोत. तर कट केल्या केल्या लगेच आपल्याला इथे मध्ये सेंटरला असा कात्रीने कट मारून घ्यायचा आहे. आता भाई उघडून घ्यायची आहे. भाईच्या कोणत्याही ह्या किंवा ह्या एका साईडला आपल्याला भाईचा पुढच्या भागाचा आकार काढायचा आहे. तर मी ह्या साईडला काढून घेते, कारण ह्या साईडला आपली मापं टाकलेली आहेत. हे पहा, थोडंसं झूम करते. तर हे 2 इंचाचा पॉईंट आहे आणि इथे आपल्या बाहेरुंदीची ही लाईन आहे. ह्या दोन्हींच्या मध्ये जितकं अंतर येते ते आपण मोजून घ्यायचं आहे. तर ह्या दोन्हींच्या मध्ये 7 इंच येतं. तर 7चा आपल्याला निम्म करायचं आहे. तर 3.5 इंचावर एक पॉईंट द्यायचा आहे, किंवा तुम्ही असा टेप फोल्ड करून घेतला तरी देखील चालेल. आणि इथून जिथं आपला मध्य आलेला आहे तिथून खालच्या साईडला आपण अर्धा इंचावर एक पॉईंट देणार आहोत. तर हा अर्धा इंचावर एक पॉईंट दिला आणि पहा, अशा प्रकारे आपल्याला पुढच्या भागाच्या भाईचा आकार द्यायचा आहे. आणि जिथं आपली बाहेरुंदीची लाईन आहे तिथंपर्यंतच आपल्याला हा आकार द्यायचा आहे. त्याच्या पुढे ही लाईन सरळच राहणार आहे. तर हा आकार पाहू शकता. तर हा आता आकार आपण कट करून घेणार आहोत. कट केल्यानंतर आपल्याला लगेचच इथे देखील कात्रीने कट मारायचा आहे. त्याच्यामुळे आपली भाई कधीही जोडताना उलटसुलट होत नाही. तर ही आपली झाली भाई कटिंग. तर आता आपण कटोरी कशी वाढवायची पाहूया. तर कटोरी वाढवण्यासाठी मी अशा प्रकारे कटोरी ठेवून घेत आहे. जर तुम्ही ब्लाऊज पिसावर जर कटोरी ठेवत असाल तर तुम्हाला तिरक्यामध्ये ठेवायचा आहे. म्हणजे जो कटोरीचा हा गोलसर भाग आहे, हा जो कटोरीचा गोलसर भाग आहे हा तो तिरक्यामध्ये येईल अशा प्रकारे तुम्हाला कटोरी ठेवून घ्यायचा आहे. तर आता मी कटोरी ठेवून घेतलेली आहे. आता भोवत्याने ह्याच्या मार्किंग करून घेते, लाईन आखून घेते. कटोरी ठेवून घेतलेली आहे. आता भोवत्याने लाईन आखून घेते. तर हे पहा, आता कटोरीसाठी आपण लाईन आखून झालेली आहे. आता कशी वाढवायची हे पाहूया. तर ह्या साईडला आपण 1.25 इंच घेणार आहोत, 1.25 इंच, आणि इथे लाईन आखून घ्यायची आहे. आणि ह्या साईडला देखील 1.25 इंच घेऊन लाईन आखून घ्यायचं आहे. आणि ह्या दोन्हींचा म्हणजे ही जिथं आपण 1.25 इंचाचा पॉईंट दिलेला आहे आणि ह्या साईडला 1.25 इंचाचा पॉईंट दिलेला आहे. दोन्हींचा मध्ये किती येतं ते पाहायचं आहे आणि त्याचा आपल्याला सेंटर काढायचं आहे. तर टेप तुम्ही अशा प्रकारे सिंपल फोल्ड केला तर तुम्हाला सेंटर मिळून जातं. आणि इथून सेंटरपासून खाली आपल्याला 1.5 इंचावर एक पॉईंट द्यायचा आहे. तर हा आपला 1.5 इंचाचा पॉईंट. तर ह्या 1.25 इंचाच्या पॉईंटपासून 1.5 इंचाच्या पॉईंटपर्यंत आपल्याला अशा तिरकी लाईन आखून घ्यायची. दोन्ही साईडला अशा तिरक्या लाईन आखून घ्यायची. तर तिरकी लाईन आखून झाली. आणि इथे पहा, इथून इथं जिकडं सरळ लाईन आहे त्या साईडला फक्त 1.5 इंच एक्स्ट्रा घ्यायचं आहे. हे पहा, 1.5 इंच. आणि इथून ह्या 1.25 इंचापर्यंत तिरकी लाईन आखून घ्यायची. तिरकी लाईन आखून घेतली. आणि जिकडे गोलसर आकार आहे त्या साईडला आपल्याला अर्धा इंच जास्त घ्यायचं आहे. तर हे अर्धा इंच जास्त घेतलं आणि हा आकार असा जोडून घ्यायचा.
आता डाच आपण पाहूया मधला. तर हे जो मध्य आहे, हा सेंटर आहे, तिथून आपल्याला वरच्या साईडला 1.5 इंचावर एक पॉईंट द्यायचा आहे. हा 1.5 इंचावर पॉईंट दिला आणि इथून अशी आपल्याला सरळ लाईन आखायची आहे. सरळ लाईन आखली आणि इथून इकडे आपल्याला 1.25 इंचावर पॉईंट द्यायचा आहे. म्हणजे आपण इकडं जितकं कटोरीमध्ये वाढवलेलं आहे तितकंच आपल्याला इथे घ्यायचं आहे डाचासाठी. दोन्ही साईडला 1.25 इंच घेतलं आणि या तिरक्या लाईनी आखून घेतल्या. हे पहा, ही झाली आपली कटोरी. तर कटोरी देखील आपल्याला लिहून घ्यायचं आहे. तर इथे आपण 1/2 इंच दिलेला आहे आणि इथे आपण 1/2 इंच आणि हा 1.25 1.5 इंच आणि इथून असा बाण करून हे 1.5 इंच आणि हे 1.25 हे अशा प्रकारे तुम्ही कटोरीमध्ये देखील लिहून घ्या. तर भाईमध्ये देखील तुम्ही अशा प्रकारे लिहून घेऊ शकता, म्हणजे जेणेकरून तुमच्या लक्षात राहील. तर ही भाई उंची 5 अधिक अर्धा बरोबर 5.5, दंडघेर 6 अधिक 1.5 बरोबर 7.5 इंच आणि 1.5 इंच मार्जिन. अशा प्रकारे तुम्ही लिहून घेऊ शकता. जसं तुम्हाला ज्या पद्धतीने सोपं वाटेल किंवा तुम्हाला ज्या पद्धतीने कळेल त्या पद्धतीने तुम्ही लिहून घ्यायचं आहे. तुम्हाला जर अशा प्रकारे पेपरच्या पॅटर्नवर लिहून घ्यायचं नसेल तर तुम्ही एक वही घ्या आणि वहीमध्ये असं तुम्ही प्रत्येक छातीची अशी छोटीशीच आकृती काढायची. माप वगैरे घेण्याची आवश्यकता नाही. ती आकृती आहे, छोटी छोटी आकृती अशी अंदाजेच काढलेली आहे. फक्त ह्याला शोल्डर म्हणायचं. इथे शोल्डर 5.5 इंच घेतलं, गळा 2.25 इंच घेतलं. ही उंची आहे, उंची 13 अधिक मार्जिनसाठी किती घेतलं, मग किती झालं, किती आपण मार्जिन घेणार आहोत किंवा कमरेमध्ये किती आपल्याला मार्जिन घ्यायचं आहे, चौथा भाग कमरेचा किंवा छातीचा कसा करायचा आहे, त्यामध्ये किती वाढवायचं आहे. हे अशा प्रकारे तुम्ही व्यवस्थित असं वहीत लिहून घ्या. जसं जसं मी सांगेल तसं तसं तुम्ही वहीमध्ये लिहून घ्या, म्हणजे तुम्हाला कटिंग करणं खूप सोपं जाईल. म्हणजे तुम्हाला परत परत व्हिडिओ पाहावाच लागणार नाही. एकदा व्हिडिओ पाहिला तर बास आहे तुम्हाला, तुम्ही पूर्ण कटिंग शिकून जाल. तर अशा प्रकारे आपण 36 साईजचं संपूर्ण बाही साईड पीस. तर कटोरी तुम्हाला मी कट करायची राहिली तर कटोरी कट करून दाखवते. हे पहा. तर अशा प्रकारे आपल्याला 36 साईजचं संपूर्ण कटिंग करून झालेलं आहे ब्लाऊजचं. तर तुम्हाला जर काही शंका असतील तर तुम्ही मला कमेंट करू शकता. तसेच जर तुम्हाला माझा व्हिडिओ आवडला तर प्लीज लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. थँक्यू.